नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम ह्या यूट्यूब चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी आरआरबी ग्रुप डी चे फॉर्म भरलेले आहेत. ग्रुप डी ची एक्झाम कधी होणार आहे, त्याचसोबत सायन्स मध्ये येणारे प्रश्न कोणते असणार आहे आणि कोणत्या टॉपिकवरचे, हे सगळं आपण आपल्या आजच्या लेक्चरला डिस्कस करणार आहोत. तुमचा जास्त वेळ नाही घेणार आहे मी, ठीक आहे. म्हणून ह्या छोट्याशा आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचा आहे. आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये आपल्या सगळ्या फ्रेंडकडे शेअर करून घ्या आणि नक्कीच लाईक करून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर आरआरबी ग्रुप डी मध्ये सायन्सचे मार्क्स कशा पद्धतीचे असतात, ठीक आहे. तर काही असे स्टुडंट आहे ज्यांना इतका प्रश्न पडतो की फिजिक्सचाच अभ्यास करायचा का, केमिस्ट्रीचाच अभ्यास करायचा का, फक्त बायोचाच अभ्यास करायचा का. जसं की पोलीस भरतीमध्ये जास्तीत जास्त आपण फक्त जीवशास्त्राचा अभ्यास करत असतो, तसंच इथे पण आहे का. तर पोलीस भरतीमध्ये आणि रेल्वे भरतीमध्ये फरक आहे. तिथल्या सामान्य विज्ञानाच्या अभ्यासक्रमामध्ये आणि इथल्यामध्ये फरक आहे. तर आरआरबी ग्रुप डी चं जे सायन्स आहे तर ते सगळ्यात पहिले जाणून घ्या ते किती मार्क्स साठी आहे तुम्हाला. तर बघा, तुम्हाला आहे 25 मार्क्स साठी, ठीक आहे. आता 25 मार्काचं तुम्हाला इथे सामान्य विज्ञान येणार आहे. पण आता सामान्य विज्ञानाचे हे जे 25 मार्क्स आहे हे कशावर डिपेंड करणार आहे किंवा कोणत्या टॉपिकला जास्त आपण वेटेज दिलं पाहिजे, जास्त वेळ दिला पाहिजे, असं तुम्हाला सिलेबसमध्ये मेन्शन नाही केलेलं आहे ना. जसं की फक्त सामान्य विज्ञान तर नाहीये ग्रुप डी ला, तुम्हाला जीके पण आहे, रिझनिंग पण आहे, मॅथमॅटिक्स पण आहे. तर त्याचे त्यांनी पूर्ण टॉपिक क्लासिफाय करून दिलेले आहे की जीके असेल, रिझनिंग असेल, मॅथमॅटिक्स असेल, तर तुम्हाला कोणत्या टॉपिक मधून प्रश्न विचारले जातील. पण तेच जर तुम्ही सामान्य विज्ञानाचा अभ्यास करायला जाल तर तिथे तुम्हाला जीवशास्त्र, रसायन आणि भौतिक पूर्ण असं सांगितलेलं आहे. पण त्याच्यामध्ये पण जे सब टॉपिक आहे ते तिथे मेन्शन केलेले नाही. तर हा व्हिडिओ बनवायसाठी खूप मेहनत लागली आहे, हा कंटेंट आणण्यासाठी किंवा हे कंटेंट शोधून शोधून काढण्यासाठी. म्हणून तुम्ही सुद्धा व्यवस्थित अशा पद्धतीने अभ्यास करा, म्हणजे तुमचे हे 25 मार्क्स फिक्स होतील. ओके. तर सामान्य विज्ञानामध्ये काय काय इन्क्लूड असतं, तर बघा, सामान्य विज्ञान हा फक्त एकच विषय नाहीये, ठीक आहे. तर सामान्य विज्ञानात तुमचे 3 विषय असतात, ठीक आहे. सामान्य विज्ञान जे आहे हे तुमच्या 3 विषयांशी रिलेट करतं. त्याच्यामध्ये पहिला कोणता आहे, जीवशास्त्राचा. कोणता असणार आहे, जीवशास्त्र, ज्याला तुम्ही काय म्हणतात, बायोलॉजी. दुसरा आहे तुमचा रसायनशास्त्र, ज्याला तुम्ही म्हणतात केमिस्ट्री, ठीक आहे. आणि तिसरं असणार आहे भौतिकशास्त्र, ज्याला आपण काय म्हणतो, फिजिक्स म्हणतो. काय म्हणतो, फिजिक्स. आता तुम्ही विचार कराल की आम्हाला पूर्ण अशा पद्धतीचं सांगितलं गेलेलं आहे, पेपर कसा सॉल्व्ह करायचा आहे, तर हे तुमचं आहे सिलेबस. पण या सिलेबस मध्ये जीवशास्त्रामध्ये 10 टॉपिक असतात, ठीक आहे. किती टॉपिक आहेत, 10 टॉपिक. जीवशास्त्रामध्ये अजून इन्क्लूड असलेली गोष्ट म्हणजे मानवी आजार, मानवी रोग, किंवा तुम्ही त्यालाच आरोग्यशास्त्र म्हटलं तरी पण चालणार आहे, ठीक आहे. आरोग्यशास्त्र म्हणा तुम्ही तरी सुद्धा हे चालणार आहे. ओके. मग आता असं आहे की पूर्णच्या पूर्ण एवढ्या टॉपिक मध्ये जे काही सब टॉपिक्स असतील, जसं की जीवशास्त्रामध्ये 10 चॅप्टर, रसायनमध्ये 10 चॅप्टर, भौतिकमध्ये 9 चॅप्टर. मग आता पूर्ण एवढा अभ्यास करायचा का, म्हणजे जवळजवळ तुमचे 30 चॅप्टर आहे, 29 चॅप्टर आहे. मग ह्याचा पूर्ण अभ्यास करायचा का, तर तसं नाहीये, ठीक आहे. आता जीवशास्त्राचा जर आपण अभ्यास करायचा विचार केला तर कोणते टॉपिक महत्वाचे आहे, कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज असतं, हे आपण इथे बघणार आहोत. तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत लिहून घ्या, ठीक आहे. जीवशास्त्र, तर कशातून अभ्यास करायचा हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी. आता जीवशास्त्रामध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट, ज्याला तुम्ही मोस्ट इम्पॉर्टंट म्हणणार असा टॉपिक कोणता असेल, तर तो आहे तुमचा विटामिन्सचा, ठीक आहे. कोणता आहे बाळांनो, जीवनसत्वे. आता जीवनसत्वांचे प्रकार असतात माहितीये, मेदात विरघळणारे आणि पाण्यात विरघळणारे. त्याच्यानंतर आहे मानवी आजार, जसं की मी तुम्हाला म्हटलं जीवशास्त्रात इन्क्लूड आहे मानवी आजार. तिसरं आहे मानवी शरीर प्रणाली, मानवी शरीर प्रणाली. मग ह्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या इंद्रिय संस्था शिकतात, जसं की रसायन, रक्तभिसरण संस्था, पचन संस्था, उत्सर्जन संस्था, ह्या सगळ्या ज्या शरीर प्रणाली आहे ते मानवी शरीर प्रणालीमध्ये तुम्ही शिकतात. जीवनसत्वांचे टाईप पडतात. किती टाईप आहे जीवनसत्वांचे, तर बघा, मेदात विद्राव्य आणि दुसरं आहे पाण्यात विद्राव्य, ठीक आहे. यावर प्रश्न येतील. मानवी आजारावरती प्रश्न विचारले तर कशावर विचारणार, विषाणू, जीवाणू, ठीक आहे. विषाणू, जीवाणू, आदिजीव
आदिजीव म्हणजे प्रोटोझोवल डिसीज, आदिजीव आणि कृमी यावर प्रश्न विचारले जातील. आणि मानवी शरीर प्रणाली जी की आपल्या सगळ्यांना माहिती, यामध्ये तुमचं ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्तभिसरण संस्था, त्यानंतर सोबत असणार आहे श्वसन संस्था, त्यानंतर आहे पचन संस्था, नंतर आहे उत्सर्जन संस्था. याच्यावरती तुम्हाला अधिक प्रश्न विचारले जातील. म्हणजे हे जे टॉपिक आहे जीवशास्त्रातले, हे तुमचे आहे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, ज्याचा तुम्हाला करायचा आहे 100% अभ्यास. हे टॉपिक पूर्ण डीपली अभ्यासायचे, पूर्ण डीप मध्ये ह्याचा अभ्यास करायचा आहे, वर करायचा नाही. आणि नंतर जर तुमच्याकडे टाइम उरला, तुम्हाला आता असं वाटलं की ठीक आहे जीवशास्त्राचं मी इतके टॉपिकचा अभ्यास केलाय, कारण मानवी शरीर प्रणालीमध्ये भरपूर टॉपिक येतात तुमचे, मानवी आजारामध्ये सुद्धा हे तुम्हाला दिसतं आहे, पण हे सगळं डीप मध्ये आहे, मोठं आहे, हे सगळं स्टडी करायला थेरोटिक हा भाग जास्त आहे. जीवनसत्वांचा पण अभ्यास, तर जीवनसत्व, त्याचे रासायनिक नाव, त्याच्या अभावी होणारे आजार, असे भरपूर तुम्हाला अभ्यास इथे आहे. ठीक आहे, याचा तुम्हाला 100% अभ्यास करायचा. मग तुमच्याकडे जर वेळ उरला, तुम्हाला असं वाटलं की ठीक आहे मी पुढचेही टॉपिक बघून घेतो, ठीक आहे, तर ते पुढचे टॉपिक ज्याचा तुम्हाला 50-50 अभ्यास करायचा असेल तर ते कुठले असणार आहे बघा. पेशी, त्यानंतर ऊती, नंतर आहे डीएनए सोबत आरएनए, त्यानंतर उत्क्रांती. हे काय झाले, हे तुमचे 50-50 वाले, 50% म्हणजे काय, कमी अभ्यास, कमी स्टडी. ठीक आहे, 50% अभ्यास करा तुम्ही याचा जीवशास्त्र, चालेल. ठीक आहे, करा आपण अभ्यास. आता बघा 12th लेवलचं जे बुक असतं, 12th लेवलचं एनसीआरटी, 12th लेवलचं एनसीआरटीचं जे बुक आहे, त्याच्यामधले जे लास्ट क्वेश्चन तुम्ही बघतात ना, लास्ट चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये इव्हॉल्युशन आहे, ज्याच्यामध्ये पर्यावरण शास्त्राच्या काही गोष्टी आहे, त्याचा अभ्यास करा, कारण ते जे शेवटचे आहेत ना, ते तुम्हाला येऊ शकतात. आता जो तुम्ही विचार केला की मॅडम ही एक्झाम कोणत्या लेवलची आहे जी आम्हाला एवढा अभ्यास करायचा आहे, तर बाळांनो तुमची जी ही एक्झाम आहे ना, ही तुमची एक्झाम आहे 10th लेवल. ओके, ते पण तुम्हाला मी इथे मेन्शन करून देते. ही जी तुमची एक्झामची लेवल आहे ना, ही आहे फक्त 10th लेवल. आणि आता 10th लेवल प्लस म्हणा ITI, है ना, 10th लेवल आणि ITI. आता 10th लेवल साठी किती वॅकन्सी येणार आहे पुढे आणि ITI वाल्यांसाठी किती येणार आहे हे आपल्या हातात नाहीये, बट याचा निर्णय येईल, है ना. तर तुम्हाला फक्त अभ्यास करत राहायचा आहे, अभ्यासावर फोकस करायचा आहे. जीवशास्त्राचं समजलं असेल तर त्याच पद्धतीने आपण बघणार आहोत, जसं की जीवशास्त्रामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करणारे टॉपिक दिलेत, आणि तुम्हाला वेळ असेल तर कमी वर केला तरी पण चालेल, असे हे टॉपिक इथे दिलेले आहेत. त्यासोबत आता आपण बघणार आहोत रसायनशास्त्राचा अभ्यास. ठीक आहे, रसायनशास्त्र तुमचं महत्वाचं टॉपिक असणार आहे. इथे असं चालत नाही की तुम्ही फक्त एकाच टॉपिकला जास्तीत जास्त वेटेज द्या किंवा एकाच टॉपिकचा अभ्यास करा, असं चालणार नाहीये, कारण इथे इक्वली प्रश्न विचारले जातात. जसं की आपण पोलीस भरतीचा सुद्धा अभ्यास करतो, त्यामध्ये जीवशास्त्र जे आहे ते सगळेच टॉपिक तुम्हाला चांगल्या पद्धतीने विचारतात. रसायन आणि भौतिक एकदमच थोडं आणि कमी असतं, तसं इथे नाही. ठीक आहे, मग रसायनशास्त्रामध्ये सगळ्यात महत्वाचं टॉपिक कुठलं असणार आहे, तर ते असणार आहे, चला काय वाटतं तुम्हाला, रासायनिक अभिक्रिया. ठीक आहे, रसायनशास्त्र म्हटलं आणि अभिक्रिया आल्या नाही असं होणारच नाही. रासायनिक अभिक्रिया म्हणजे केमिकल रिएक्शन. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण अणु, रेणू, इलेक्ट्रॉन, ठीक आहे, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन या सगळ्याचा अभ्यास करायचा आहे. इलेक्ट्रॉनचा शोध, प्रोटॉनचा, न्यूट्रॉनचा. ठीक आहे, इथे न्यूट्रॉन जे काही कण असतात है ना, अणुकण आहेत, त्याचा अभ्यास करायचा आहे. अणूंचा सिद्धांत, अणुसिद्धांत थेरी बघायची आहे. डाल्टनचा सिद्धांत वाचायचा आहे. अणूंना परमाणु नाव कोणी दिले हे सुद्धा तुम्हाला इथे बघायचं आहे. त्यानंतर महत्वाचं तिसरं याच्यामध्ये येणार आहे आम्ल, आम्लारी. आम्ल व आम्लारी. बघा हे जे टॉपिक मी तुम्हाला काढून देते हे कुठेच मेन्शन नव्हते, हे जे टॉपिक मी तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे हे टॉपिक कुठेही मेन्शन केलेले नाहीये. ठीक आहे, हे फक्त तुमच्यापर्यंत मी पोहोचवते आहे. याचा अर्थ असा की जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण बघितले, जे आपण सिरीज घेतो आहे, ठीक आहे, हे टॉपिक तुम्ही म्हणाल मॅडम हे टॉपिक कुठे कव्हर करू मी, एवढे टॉपिक आहे याचा अभ्यास मी कुठे करू, तर रोज सकाळी 10:15 वाजता YouTube लाईव्ह लेक्चर होतं सामान्य विज्ञानाचं, ज्यामध्ये सगळ्या या टॉपिकचे क्वेश्चन इन्क्लूड असतात. सगळे हे टॉपिक तुमचे कव्हर केले जातात. आणि आता जे पेपर सुरू आहे NTPCचे, त्यामध्ये पण मुलांना याचा खूप
फायदा पण होतोय. सो तुम्ही लाईव्ह लेक्चरला जरी प्रेझेंट राहिले तरी 40% सिलेबस तुमचा तिथे कव्हर होत असतो. ओके, आम्ल आम्लारी झालं. त्याच्यानंतर आहे आवर्त सारणी. ठीक आहे, बघा आवर्त सारणीशिवाय तर केमिस्ट्री पूर्ण नाही है ना. आवर्त सारणीशिवाय केमिस्ट्री पूर्ण आहे का? नाही. तर आवर्त सारणी खूप लेवलची पाहिजे का आपल्याला? नाही, बेसिक लेवल. कशी पाहिजे आपल्याला? बेसिक लेवल, कारण आपण ग्रुप डी चा बघत आहोत है ना. बेसिक लेवलला तुम्हाला काय करायचं आहे? आवर्त सारणीचा सुद्धा अभ्यास इथे करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर द्रव्य पदार्थांच्या अवस्था. ठीक आहे, त्यानंतर जर काही असेल 5व्या नंबरचं चॅप्टर तर ते कोणतं असणार आहे? द्रव्य पदार्थांच्या अवस्था. द्रव्य पदार्थांच्या अवस्था. ठीक आहे, म्हणजे की आपण बघतो ना प्लाझ्मा स्थिती कधी प्राप्त झाली. ठीक आहे, प्लाझ्मा काय आहे, म्हणजे अनायू काय आहे, स्थायू काय आहे, वायू काय आहे, हे सर्व आपल्याला कशात बघायचं आहे? द्रव्य पदार्थांच्या अवस्थेमध्ये बघायचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं सगळ्यांना? चला पटापट सेशनला शेअर करून घ्या आणि प्रत्येकाने त्याला लाईक सुद्धा करून घ्यायचंय. काही संयुगे घटके याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. संयुगे, मिश्रणे ना, मिश्रणे कोण असतात, संयुगे काय असतात, घटक काय असतात, याचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. तर हे झालं तुमचं ओव्हरऑल केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्राचा तुम्हाला इतका अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर असतं भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्र म्हणजे काय? फिजिक्स. तर भौतिकशास्त्र म्हणजे आपल्या सामान्य विज्ञानातील तिसरा पार्ट आहे, तिसरं चॅप्टर आहे. कोणतं आहे? भौतिकशास्त्र. ठीक आहे, भौतिकशास्त्राचा काय अभ्यास करणार मग? जे मी तुम्हाला टॉपिक देते ना त्याच्या बाहेर प्रश्न तुम्हाला जाणार नाही. त्यामुळे याचा एकदम व्यवस्थित आणि छान अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आता भौतिकशास्त्रामध्ये काय विचारलं जाईल तुम्हाला? काय वाटतं? बघा, गती, बल, कार्य, ऊर्जा, शक्ती. ठीक आहे, हे जे काही एक्झाम्पल आहे जसं की बघा गती, त्यानंतर बल, त्यानंतर तुम्हाला कार्य, ऊर्जा व शक्ती यावरही प्रश्न येतात. कार्य, ऊर्जा, शक्ती. त्यानंतर असणार आहे विद्युत धारा. ठीक आहे, विद्युत धारा, प्रकाश, ध्वनी. ठीक आहे, बघा गती, बल हे सगळं तुम्हाला करायचंय. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकके, युनिट्स. युनिट तर सगळ्यात महत्वाचं आहे. एकके म्हणजे काय? युनिट. आता हे चॅप्टरचं नाव आहे मोजमापन. चॅप्टरचं काय नाव आहे बाळांनो? मोजमापन. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्वाचं उष्णता व थर्मोडायनेमिक्स. उष्णता व थर्मोडायनेमिक्स. आता हा थर्मोडायनेमिक्सचा पार्ट आपण आपल्या बॅच मध्ये कव्हर करून घेतलेला आहे. बॅच मध्ये आपला भौतिकशास्त्र म्हणजे लास्ट सुरू आहे. आता लास्ट विषयाला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये सुद्धा आपले थोडेसेच टॉपिक बाकी राहिले. त्याच्यानंतर थोडाफार अभ्यास केला तर रेडिओधर्मितेवर म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह जे कण आहे, मूलद्रव्य आहे त्यावरती सुद्धा करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण बघितलेलं आहे रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्राचा पूर्ण सिलेबस. जीवशास्त्रामध्ये सगळ्यात जास्त मार्क्सला किंवा सगळ्यात जास्त महत्वाचे तुमचे हेच टॉपिक आहे. याचा व्यवस्थित अभ्यास करा. ठीक आहे, सगळ्यांना समजलं असणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला सांगायचा आहे. व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचा आहे. या व्हिडिओला लाईक करायचं आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर टिक्कर मराठी SSC अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे. पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, थँक्यू.